छत्रपती संभाजीनगरात ज्या ठिकाणी दिवंगत नेते बाळासाहेब ठाकरे यांची सभा झाली त्याच मैदानावर उद्धव ठाकरे यांची उद्या सायंकाळी 7 वाजता शिवगर्जना नावाची भव्य सभा होणार आहे। या संदर्भात अंबादास दानवे यांच्याशी संवाद साधलाय लोकशाहीचे प्रतिनिधी सचिन बडे यांनी। पाहूया। ज्या मैदानावर दिवंगत नेते बाळासाहेब ठाकरे यांची सभा झाली त्याच मैदानावर आता उद्धव ठाकरे यांची सभा होत आहे। तयारी अंतिम टप्प्यामध्ये आलेली आहे आणि पाहणी करण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते अंबादास दानवे या ठिकाणी आलेले आहेत, पाहणी करतात आणि त्यासोबतच तयारी कुठपर्यंत आली आहे तर त्यांच्याकडून जाणून घेऊयात। विरोधक चॅलेंज देत असतात ते आपण स्वीकारायचे असतात, त्याचं फार काही डोक्याला ताण घ्यायचा नसतो। बरं, विरोधक तरी कोण आहे? शिरसाट कोण आहे? तर गल्लीत सभा केला बरं का, एखादी सभा दुसऱ्यासाठी, ते स्वतःच्या मुलासाठी मुलीसाठी, एखाद्या कार्यकर्त्यासाठी नाही, पक्षासाठी नाही, त्याचं काय चॅलेंज आणि त्याचं म्हणणं काय सिरियसली घ्यायचं आपण? पण ते सोडून द्या, त्यांचं म्हणणं काय असेल मला घेणं देणं नाही। शिवसेना आणि हे सांस्कृतिक मंडळ याचं एक नातं आहे। शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांची पहिली सभा इथं झालेली आहे। शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी 8 मे 1988 ला याच मैदानावर या शहराचं नाव संभाजीनगर जाहीर केलेलं आहे। आणि मग हे मैदान एक ऐतिहासिक आहे। उद्धवजींनी अनेक सभेला इथून मार्गदर्शन केलं आहे आणि आम्ही प्रत्येक इलेक्शनला एक सभा इथं घेतच असतो। आज उद्धवजींची सभा इथं होती, विराट सभा होणार आहे। सभा रेकॉर्ड ब्रेकच होईल, सभा मोठीच होईल, सभा विराट होईल, एवढंच सांगतो। हे होते नेते अंबादास दानवे। सभेची तयारी अंतिम टप्प्यामध्ये आलेली आहे आणि या सभेच्या माध्यमातून एक इतिहास बनवणारी सभा होईल, रेकॉर्ड ब्रेक करणारी सभा होईल, अशी प्रतिक्रिया या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते अंबादास दानवे यांनी दिली आहे। सचिन बडे, लोकशाही मराठी, छत्रपती संभाजीनगर। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।